काल 12/12/24 काल महाराष्ट्राचं एक उभरतं नेतृत्व, मी बघा प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं बोलतोय. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस, त्याच्या निमित्तानं आपण काल व्हिडिओ केला नाही, कारण आपण काहीतरी बोलायचं आणि एवढ्या महामानवाचा वाढदिवस, महापुरुषाचा वाढदिवस आपल्यामुळं त्यामध्ये काही गोष्टी व्हायला नको आहेत, त्यामुळे आपण तो व्हिडिओ केला नाही. काल पण आपल्याला आज त्या विषयावरती बोलायचं आहे. मला तुमच्या कमेंट पण आल्या, त्यावर बोला, त्यावर मी आज बोलतोय. एक म्हण आपण तुम्ही ऐकली असेल, एक वाक्यप्रचार आहे प्रचलित, तो म्हणजे सो चूहे खाके बिल्ली हज चली. बघा आता ही उंदर चूहे ह्या गोष्टी बोलल्या तर आपल्याला समजतंय आपण कुठल्या गोष्टीविषयी बोलतोय, आपण कशाविषयी बोलतोय. पण यांचेच एक सदग्रहस्थ उत्तम जानकर यांनी एक गोष्ट बोलली होती मार्कडवाडीच्या प्रकरणावरून. का ते पडळकर आले होते मार्कडवाडीला, त्यांनी बोललं होतं, त्यांनी घाणाघात केला शरद पवारांवरती. मग त्यावेळेस त्याला उत्तर देताना जानकर हे बोलले होते की असे 5 उंदरं दररोजच सकाळी नाश्त्याला पवार साहेब खातात. आता आपल्याला ह्या 5 उंदरावर बोलायचंय अगोदर, आणि पुन्हा आपल्याला त्यांचंच पुढलं जे वाक्य होतं ते म्हणजे असे 100 लोक मोहिते पाटलाचे बुट पुसतात, ते आपल्या नंतर बोलायचंय. आता हे 5 उंदर, मग याचा अर्थ पवार साहेब उंदर खातात असा होत नाही. भलेही ते बोलले असतील, गावातील लोक हे म्हणत असतील ह्या पवाराला काय खायला मटण भेटत नाही का, उंदर खायला लागले, पण असं नाही. यांचा म्हणायचा हेतू असा होता की शरद पवार नाश्त्याला 5 उंदर खातात, याचा अर्थ की ते उंदर म्हणजे काय, आपण उंदर कोणाला म्हणतोय, किरकोळ लोक किंवा एखाद्या वेळेस लहानशे लोक, लहान सहान लोक, हे असे लहान सहान लोक खातात. आता खातात ह्याचा अर्थ, आपण जर बोललो मी ह्याची नोकरी खातो किंवा ह्याचा व्यवसाय खातो, याचा अर्थ काय होतो, संपवतो, याचा अर्थ होतो. आता राजकीय करिअर संपवतात, त्यांना संपवतात, हा इथं मोठा प्रश्न पडतोय. कारण अमुक खाईन, तमुक खाईन, तुझा जॉब खाईन, तुझं ते खाईन, याचा अर्थ काय होतो, गिळंकृत करणं किंवा त्याला संपवून टाकणं किंवा त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करणं, याचा अर्थ असा होतो. आता हे किरकोळ, हे 5 उंदराची गोष्ट आहे. ते जर रोज नाश्त्याला असे 5 खात असतील तर आकडा किती होईल, 150 उंदर त्यांना लागते असतील महिन्याला. 150 उंदर म्हणजे 150 किरकोळ व्यक्ती, यांचं करिअर असेल किंवा त्यांचं काय असेल, ते खायचं काम काका करतात असं त्यांचं सगळं म्हणणं आहे. ते आता ज्या वेळेस नाही का, मला एक प्रश्न नेहमी पडतो बघा, तुम्हाला पटते का बघा. कारण महाविकास आघाडीच्या अपयशामध्ये सगळ्यात जर मोठा वाटा कुणाचा असेल तर यांचाच आहे. जे काही त्यांचे असे लोक आहेत, ते विश्वप्रवक्ते असतील किंवा हे असतील, असे ह्यांच्या जत्रेमध्ये सगळे कमालीची कॅरेक्टर आहेत आणि तुफान हास्य जत्रा आहे. ते हास्य व्यंग्य हे सगळे असे लोक आहेत. त्यांनी बोलताना पण त्याचा किती हास्य हा महाराष्ट्रामध्ये होतो याची त्यांना कल्पना नसते. आता हे 5 उंदर, याचा अर्थ हे ज्या राम सातपुतेना ते किरकोळ समजतात, आपण त्याला त्यांचं सोडून द्या बाकीचं, आपण याचा अर्थ किरकोळ समजू किंवा लहान छोटासा लहान बारका फडतू समजून घेऊ. म्हणजे आज सध्या महाराष्ट्रामध्ये 237 जागेवरती ही युती आहे. या युतीचाच भाग म्हणजे राम सातपुते, हे त्यांना किरकोळ समजतात. पण या ठिकाणी प्रश्न येतो, विधानसभा आणि लोकसभा मिळून यांचे 18 लोक आहेत, हे 18 लोक हत्ती का? हे उंदर असतील तर नक्की त्यांचे हत्ती असतील, तर विरोधाभास असतो ना. म्हणजे माझ्याकडे खूप कमी आहे, त्याकडे खूप जास्त असेल, म्हणजे विरोधाभास आहेत. म्हणजे हे उंदर आहेत म्हणजे हे ह्यांचे 18 हत्ती. ठीक आहे, ध्यान ठेवा फक्त प्रत्येक गोष्ट, तुम्ही फक्त एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. आता मी 18 हत्ती बोललोय, तुम्ही हे 18 हत्ती ध्यानामध्ये ठेवा. मग ज्या वेळेस उंदर खायची वेळ येते तेव्हा कुणाचं करिअर संपवायची वेळ येते. करिअर संपवणे किंवा कुणाचं एखादं पार करणे, खाऊन टाकणे,
ह्यातून एक गोष्ट समोर येते. तुम्ही एक गोष्ट बघितली असेल बघा, गोष्टीमध्ये बकासूर नावाची एक राक्षस बकासूर असतो. तो किती आमाप खातो, पण ते अन्न खायचा हे असे उंदरं खातात. उंदरं कुठले? जे राजकारणामध्ये लहान सहान नेते आहेत ते. पण त्यांनी या ठिकाणी गोष्ट विसरली. ह्याच उंदरांचे 237 लोक सध्या आमदार आहेत विधानसभेमध्ये. आणि तुम्ही स्वतःला हत्ती म्हणून घेता. तुमचे 18 आहेत विधानसभा आणि लोकसभा दोन्हीचे मिळून. मग आता उंदर कोण, हत्ती कोण, लंब्या रेसचे घोडे कोण हे तुम्हाला कळायला पाहिजे. पण यावेळेस मला जाणकारांचं कौतुक एकच वाटतं फक्त, कारण एवढ्या महान व्यक्तीला त्यांनी उंदर खायची जी उपमा दिली आहे ते त्यांनी खूप समर्पक दिलेली आहे. कारण नॅचरली गावात बघत असतो आपण उंदर फक्त मांजर खातात, बोके खातात. मग हे उंदर खाणारे पवार कोण, बोका की मांजर, इथे प्रश्न हा पडतो. बरोबर, हे आपण नाही बोलत, हे आपल्या मनाच्या गोष्टी आपण बोलत नाही किंवा आपण स्वतः बोलत नाही. जे जाणकारांनी बोललंय, उत्तम जाणकारांनी, तेच आपण बोलतोय. तर मग हे 5 उंदर खात असतील तर मग हे जे बोका आहे, जे हे मांजर आहे, ह्या मांजराचं जे अस्तित्व आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण हाणून पाडलंय? आणि जी अशी जी जत्रा भरली आहे, अशी जत्रा, त्यामुळेच अजित पवार दादा हे तिकडे गेलेत की काय, असा प्रश्न पडतो. असो, आता ही उंदराची मला गोष्ट कळली असेल. जर उंदर पवार साहेब 5-5 खाता असतील नाश्त्याला, तर आतापर्यंत त्यांनी जेवणामध्ये किती उंदर खाल्ले असतील. म्हणजेच ते सहज असं करून ते 5-6 त्यांनी संपवतात. मग त्यांनी जर मनावर घेतलं तरी किती संपवले असतील महाराष्ट्रामध्ये, काही प्रश्न येतो. आता पुढचं वळूया मोहितेकडे. ज्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना केलं, त्यावेळेस त्यांनी एक अट्टहास धरला होता की मला उपमुख्यमंत्री व्हायचंय, मला चॉकलेट पाहिजे. मग त्याच वेळेस त्यांनी कुणाकुणाचे बुट जाऊन त्यांनी पुसले त्यावेळेस मुख्यमंत्री होण्यासाठी, हे पण जाणकारांनी सांगावं. आणि पुढला महत्वाचा मुद्दा, 100 लोक जर यांचे बुट पुसत असतील, 100 लोक म्हणतो मी, यांचे बुट पुसतात, त्यावरनं बघा, तुम्हाला मी 18 लोक म्हणले होते पहिल्या सुरू, यांचे 18 तुम्हाला हत्ती बोलले होते. आता जे 18 हत्ती आहेत पवारांचे, यांच्या संस्था असतील, पतसंस्था असतील, कारखाने असतील, काय गोष्टी असतील, मग यांना अनुदान लागत असतील, म्हणजे यांना शासनाचं सहकार्य लागत असेलच. मग केंद्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे, युती सरकार आहे, आणि राज्यामध्ये पण युती सरकार आहे. म्हणजे दोन्हीकडे पण युती सरकार आहे. आणि यांचे फक्त 18 जे हत्ती आहेत ते हत्ती आहेत. मग त्या हत्तींचं काही काम पडत असेल ना युतीकडे, मग जाऊन ते 18 हत्ती कुणाचे बोट पुसत असतील भविष्यामध्ये, आणि ते कुणाचे बोट पुसणार आहेत हे पण सांगावं. हे पण महाराष्ट्राला कळावं लागतं ना, नेमकं काय चाललंय ते. उचलली त्या मार्कडवाडीच्या प्रकरणावरून ज्या गोष्टी समोर आल्या, त्या गोष्टी लोकशाहीसाठी हिताच्या नाही. कारण बघा, लोकशाहीची एक परंपरा आहे भारताला, लोकशाहीचा एक कायदा आहे, संविधान आहे, त्यामध्येच इलेक्शन कमिशन काहीतरी आहे ना, की महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील निवडणुका हे फक्त इलेक्शन कमिशन हे घेऊ शकतं. आणि ह्या इलेक्शन कमिशनला चॅलेंज हे लोक करतात. याचा अर्थ तुम्हाला बाबासाहेबांची लोकशाही तुम्हाला मान्य नाही, तुम्हाला ते संविधानच मान्य नाही. आणि ज्या वेळेस विषय येतो ते आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणूक परत होणारच आहे. ज्यावेळेस विद्यमान जर आमदारानं राजीनामा दिलं तर त्या ठिकाणी परत पोटनिवडणूक हे लागणारच आहे. मग हे महाशय तयार नाहीत, फक्त एक राजकीय रंग द्यायचा आणि ह्या रंगाच्या बाबतीमधून पण असे वक्तव्य करायचे, 5 उंदरं खातात, असले घरी जाऊन 100 बुट पुसतात, ह्या गोष्टी करायच्या. मग आता 5 उंदराची गोष्ट पुढे येते. काल साहेबांचा वाढदिवस होता, साहेबांचा 84वा वाढदिवस काल दिल्ली येथे संपन्न झाला. त्या ठिकाणी अजितदादा, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार,
पार्थ पवार असतील, त्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील, तडकरे असतील, हे लोक तिथं त्यांना द्यायला गेले. उंदर नाही, शुभेच्छा. मग त्या ठिकाणी एक मला राहून राहून प्रश्न पडतो होता, जर नाश्त्याला जर 5 उंदरं असतील तर जी पार्टी होती बर्थडे पार्टी त्याला काय असणार आहे? तुम्ही खाली कमेंट करून सांगा. चॅनलला व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.